वर्तुळ कंस. मुलांनो, आता आपण वर्तुळ कंसाविषयी माहिती मिळूया. मुलांनो, हा पहा, वर्तुळाकार ही एक बांगडी आहे. जर या बांगडीला आपण मध्येच कट केले की या बांगडीचे दोन भाग होतील. म्हणजेच आकृती 2 मधील बांगडीचा आकार हा अर्धवर्तुळासारखा दिसतो. त्या आकृतीत AB यामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते, त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असे म्हणतात. या आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान होतात, त्यांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. लघु कंस आणि विशाल कंस. या आकृतीत AB या जीवांमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. एक भाग लहान आणि एक मोठा दिसतोय. या दोनही भागांपैकी कंस AXB हा लहान आहे, म्हणून त्यास लघु कंस असं म्हणतात. तर कंस AYB हा मोठा आहे, म्हणून त्यास विशाल कंस असं म्हणतात. संगत कंस. ज्या दोन वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि ते दोन वर्तुळ कंस मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होते, त्या दोन कंसांना परस्परांचे संगत कंस असे म्हणतात. आता या आकृतीत पहा, AB या व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. इथे AXB आणि AYB हे एकमेकांचे संगत कंस आहेत. दोन्ही संगत कंस मिळून पूर्ण वर्तुळ तयार होते. केंद्रीय कोन व कंसाचे माप. सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ अँड आर्क. मुलांना आता आपण केंद्रीय कोन व कंसाचे माप कसे काढतात हे जाणून घेऊया. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. या आकृतीत वर्तुळ केंद्र O हा कोन AOB हा कंस AZB शी निगडित केंद्रीय कोन आहे. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. या आकृतीमध्ये AOQ या केंद्रीय कोनाचे माप 70 अंश आहे, म्हणून लघु कंस AYQ चे माप 70 अंश आहे, म्हणून माप कंस AYQ बरोबर 70 अंश. विशाल कंसाचे माप. विशाल कंसाचे माप काढताना पूर्ण वर्तुळाच्या मापातून संगत लघु कंसाचे माप वजा केले असता विशाल कंसाचे माप मिळते. विशाल कंसाचे माप वजा संगत लघु कंसाचे माप या सूत्राचा वापर करून विशाल कंसाचे माप काढतात. मुलांना एक उदाहरण पाहूया. या आकृतीत कंस XYZ या लघु कंसाचे माप 45 अंश आहे. तर कंस XWZ या विशाल कंसाचे माप किती? मुलांना आता जे आपण सूत्र पाहिले त्या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवणार आहोत. म्हणजेच विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश असते वजा संगत लघु कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा 45 अंश बरोबर 315 अंश. वर्तुळाचे माप. मुलांनो पहा, या आकृतीत दाखविल्याप्रमाणे वर्तुळाची OA ही त्रिज्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनातून फिरते. त्यावेळी होणारा कोन 360 अंश मापाचा आहे. त्रिज्येचे A हे टोक एक वर्तुळ पूर्ण करते. वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन 360 अंश आहे, म्हणून पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. या आकृतीत AB या व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. प्रत्येक अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते, म्हणून अर्धवर्तुळ कंस AYB बरोबर 180 अंश. अर्धवर्तुळ कंस AXB बरोबर 180 अंश. अशा प्रकारे वर्तुळाच्या विविध घटकांची माहिती आपण घेतली, ती लक्षात ठेवा आणि उदाहरण संग्रह 43 सोडवा. इयत्ता 7वी, विषय गणित. वर्तुळ कंस सराव संच 43. जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि M कंस AXB बरोबर 120 अंश, तर M कंस AYB बरोबर किती? गणित सोडवायचे आपल्याला.
आपण हे शिकलोत की संगत वर्तुळ कंसाच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. हे आपल्याला माहिती आहे, कारण पूर्ण वर्तुळाचे माप हे 360 अंश असते आणि वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे त्या ठिकाणी कंस तयार होतात. वर्तुळाची दोन भागांमध्ये विभागणी होते. आता आपल्याला लक्षात आले, संगत वर्तुळ कंसाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणून m कंस AXB अधिक m कंस AYB बरोबर 360 अंश. लक्षात आलं, दोन वर्तुळ कंस आहेत, एक आहे कंस AXB आणि कंस AYB, ह्या दोघांच्या मापांची बेरीज ही 360 अंश येणार आहे. आता AXB चं जे माप आहे ते या ठिकाणी आपल्याला 120 अंश दिलेलं आहे, ते आपण ते लिहून घेतलं. अधिक m कंस AYB बरोबर 360 अंश, आपण समीकरणामध्ये ते माहिती लिहून घेतलेली आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्याला कंस AYB ची किंमत काढायची आहे, त्याच्यामुळे डाव्या बाजूला AYB आहे तो एकटाच राहायला पाहिजे, म्हणजे हा 120 अंश इथून जायला हवा, म्हणजे आपल्याला फक्त इथे राहील त्याची बरोबर किंमत मिळेल. आणि मग तो तसा जाणार नाही, तर या ठिकाणी तो त्याची आणि कंस AYB ची बेरजेची क्रिया आहे, त्यामुळे तो विरुद्ध दिशेला जाताना, उजव्या बाजूला जाताना तो त्याची वजाबाकी होणार आणि म्हणूनच इकडे तो अधिक 120 अंश ते इकडे जाऊन वजा 120 अंश होणार आणि म्हणूनच m कंस AYB बरोबर 240 अंश आले. या दोघांची वजाबाकी आपल्याला येते. तर अशा पद्धतीने आपण संगत वर्तुळ कंसाच्या मापांची बेरीज 360 अंश असते हे माहीत असल्यामुळे एका कंसाची जर किंमत दिली तर दुसऱ्या कंसाची किंमत काढू शकतो. 360 मधून जी दिलेली किंमत आहे ती वजा करायची. O केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले, त्यापैकी वर्तुळामधील लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लघुकंस पाहायचे. बघा, कंस QXP ही जीवा आहे आणि या ठिकाणी हा जो कंस झालेला आहे QXP हा लघुकंस आहे, हे आपल्याला नजरेवरच कळत आहे. कंस PR या ठिकाणी बघा, हा एक कंस झालेला आहे. कंस PR हा देखील लघुकंस आहे. आपण व्याख्या पाहिलेली आहे की वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळात कंस तयार होतात. तर या ठिकाणी बघा, PR हा एक कंस आहे, लघुकंस आहे तो. त्यानंतर कंस RY हा या ठिकाणी कंस RY देखील तयार झालेला आपल्याला दिसतोय. कंस QY हा पहा, हा एक कंस QY आपल्याला तयार झालेला दिसून येतोय. हे सगळे लघुकंस होते. आता आपल्याला विशाल कंस पाहायचा आहे. विशाल कंस म्हणजे लघुकंसापेक्षा तो निश्चितपणेच मोठा असणार आहे आणि या ठिकाणी कंस PQR हा विशाल कंस आहे हे आपल्याला दिसतंय. कंस PQR. त्याचबरोबर कंस PYQ हा देखील विशाल कंस आहे. कंस PYQ. त्याचबरोबर कंस RQ आणि Y हा अशा पद्धतीने कंस जो झालेला आहे तो देखील विशाल कंस आहे, कंस RQY. आणि कंस XQ आणि P हा देखील विशाल कंस आहे. लक्षात आलं आपल्याला? कंस PQR, कंस PQR, कंस PYQ, कंस RQY आणि कंस XQP हे विशाल कंस आहे. अर्धवर्तुळ कंस, आपल्याला अर्धवर्तुळ कंस कसा तयार होतो माहिती आहे? व्यास असेल, व्यासामुळे जे दोन कंस तयार होतात ते अर्धवर्तुळ कंस असतात. या ठिकाणी आपल्याला कंस QYR हा एक अर्धवर्तुळ कंस दिसतोय, तर कंस QXR
हा देखील अर्धवर्तुळ कंस दिसतोय. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQ चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस PYQ चे माप काढा. वर्तुळाचं केंद्रबिंदू आहे O, PXQ चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस PYQ चे माप काढा. आपण सूत्र माहिती आहे आपल्याला. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. या ठिकाणी विशाल कंसाचेच माप काढायचे. तो विशाल कंस आहे M कंस PYQ लिहून घेतला बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. याच्यामध्ये लघु कंस आपल्याला दिलेला आहे PXQ, ते आपण समीकरणात लिहून घेतलं. आता किमती म्हणून M कंस PYQ बरोबर 360 अंश वजा 110 अंश. PXQ ची किंमत आपल्याला 110 अंश दिसते, ती या ठिकाणी 360 मधून वजा केली की आपल्याला PYQ चं माप मिळेल आणि वजाबाकी आपल्याला येते. 360 मधून ज्या वेळेला 110 आपण वजा करतो तेव्हा 250 येतं. शून्यातून शून्य गेला 0, 6तून 1 गेला 5 आणि 3तून 1 गेला 2, म्हणजे 250 अंश. म्हणजे M कंस PYQ बरोबर 250 अंश.